तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होतो. याच आठवड्यामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, कारण पंतप्रधान परदेशीमध्ये वेगळ्या दौऱ्यावर जाणार आहेत. याच अनुषंगाने केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या काही दिवसामध्ये होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मग महाराष्ट्रामधून काही जे हे शिंदे गटामध्ये संजय दिना पाटील, श्रीकांत शिंदे यांची नावं येत आहेत. सध्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिवसेनेला एक जे आहे ते कॅबिनेट मिळालं होतं. बुलढाण्याचे खासदार जाधव आहेत. आता मात्र श्रीरंग बारणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये खरं तर ते पहिल्यापासून श्रीकांत शिंदे किंवा एकनाथ शिंदेची जवळचे मानले जातात. गेल्या वेळी त्यांचा मंत्रिमंडळामध्ये सहभाग होऊ शकला नाहीये. त्यांनी सुद्धा तशा प्रकारची नाराजी, शिंदे गटाला मंत्रिपद 2 मिळणं आवश्यक अशा प्रकारची नाराजी व्यक्त केली होती. आता श्रीरंग बारणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणं आवश्यक आहे, कारण ते पहिल्यांदा आलेले आहेत. हे बाकीचे बाहेरून आत्ता आलेले आहे. सगळं बंड, सगळं सत्ता वगैरे सगळं झाल्यानंतर, त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये श्रीरंग बारणेंची एंट्री महत्वाची होती. त्यांच्या दृष्टीने सगळे खासदार, त्यांनी प्लॅनिंग, या सगळ्या गोष्टी, त्याचा विचार श्रीकांत शिंदे किंवा एकनाथ शिंदेनी करणं आवश्यक आहे. कारण 3 टर्म ते निवडून आलेले आहेत. तिसऱ्यांदा ते खासदारकी भोगतायत आणि रायगड आणि पिंपरी चिंचवड किंवा पुण्यात आणि रायगडला किंवा कोकणामध्ये त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये सहभाग झाला तर निश्चित पुण्याला एक चांगला मंत्री, केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये सहभाग झाला तर एक तिकडे मोहोळ जे आहेत पुण्याचे खासदार, त्यांना शह देण्यासाठी किंवा पुण्यामध्ये भाजपची ताकद आहे, महापौर पिंपरी चिंचवडमध्ये, पुण्यामध्ये, अशा स्थितीमध्ये पुण्यासारख्या शहरामध्ये जर शिंदे गटाला स्थान मजबूत करायचं असेल तर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये श्रीरंग बारणे यांना संधी देणं आवश्यक आहे, कारण ते पहिल्यांदा आले. मात्र आता हे सगळे येऊन जर सत्तेचे उपभोग घेत असतील, बाकीचे जे खासदार 6 जे येत आहेत, आलेले आहेत, त्यांचा पक्षप्रवेश झालेला आहे, अशा 6 खासदारांना जर त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यापैकी दोघांना मिळणार असेल किंवा एकाला मिळणार असेल तर मग बाकीचे पहिल्या जे एंट्री केलेले, जे महत्वाच्या त्या काळामध्ये येणं हे खूप महत्वाचं होतं शिंदेच्या दृष्टीने. कारण अशा वेळेला वातावरण त्यावेळेला शिवसेना फुटली होती. अशा स्थितीमध्ये या सगळ्या भीतीच्या वातावरणामध्ये हिंमत दाखवणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. त्यावेळेला बारणेंनी हिंमत दाखवून शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला. आता मात्र त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तारामध्ये सहभाग होतो का, त्यांना संधी दिली जाते का, भलतेच जे येतात त्यांना संधी द्यायची, कानामागून तिकीट झालं असं काय म्हणतायत. त्या दृष्टीने जर आपण विचार केला तर श्रीरंग बारणे यांना संधी मिळणं आवश्यक आहे. कारण लोकांशी संपर्क जोडलेला हा नेता आहे, ग्राउंड लेवलचा नेता आहे आणि सर्वांची समजूतदार, मनवळून वागणारा हा नेता आहे. याच मंत्रिमंडळामध्ये सहभाग झाला तर निश्चित शिंदे गटाला एक फायदा होऊ शकतो, हे मात्र नक्की आहे. आता केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामध्ये नेमकी कुणाला संधी मिळते हे पाहणं खूप महत्वाचं असणार आहे. त्यामुळे बारण्यांना संधी मिळते का पुन्हा काही दिवस वेटिंगवर राहावं लागतं हे पाहणं सुद्धा महत्वाचं असेल. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.